या 8 गोष्टी कोणालाच सांगू नका. नंबर 1, तुमची मोठी स्वप्ने. तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची स्वप्ने असतात. पण हीच स्वप्ने सगळ्यांना सांगितली तर ती तुमच्यासाठी अडथळा बनू शकतात. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या विचारसरणीची उंची समजून घेईलच असे नाही. काही लोक तुम्हाला प्रोत्साहन देतील, पण बरेच जण तुमच्यावर हसतील, शंका घेतील, तुमची थट्टा करतील आणि हे तुमच्याकडून होणार नाही अशा प्रकारे शब्द तुमच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण करतील. उदाहरणार्थ, एखादा मुलगा म्हणतो की मला मोठा उद्योगपती व्हायचे आहे, तर काही लोक लगेच म्हणतात की तुझ्याकडे ना पैसा ना ओळख, आणि अशा शब्दांमुळे त्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. म्हणून स्वप्ने मनात ठेवा, शांतपणे मेहनत करा आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा जगाला आपोआप कळेल. नंबर 2 मित्रांनो, तुमची आर्थिक स्थिती. पैसे ही गोष्ट जितकी महत्त्वाची आहे तितकी संवेदनशील देखील आहे. आणि म्हणूनच तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती कमवता आणि तुमच्याकडे कोणते साधन संपत्ती आहे हे सगळ्यांना सांगणे योग्य नसते. कारण लोक तुमच्या पैशावर नजर ठेवू शकतात, तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी जवळीक ठेवू शकतात. उदाहरणार्थ, एखाद्याला कळले की तुम्ही चांगले पैसे कमवतात तर तो सतत तुमच्याकडून आधार मागेल, मदतीच्या नावाखाली पैसे घेईल आणि नंतर परत करणार नाही. काही वेळा लोक तुमच्या यशावर जळू लागतात आणि तुमच्या विरुद्ध वागू लागतात. म्हणून आर्थिक गोष्टी नेहमी मर्यादित आणि विश्वासू लोकांपर्यंतच ठेवा. नंबर 3 मित्रांनो, तुमचे वैयक्तिक नातेसंबंध. प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, विश्वास, भांडण आणि गैरसमज हे सगळे असतात. पण या गोष्टी बाहेर सांगितल्या तर त्या नात्यांची किंमत कमी होते आणि बाहेरचे लोक त्यात हस्तक्षेप करून परिस्थिती आणखी बिघडवू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या मित्रांसोबत वाद झाला आणि तुम्ही तो इतर मित्रांना सांगितला तर ते लोक त्यांच्या मते घालतील, काही तुमच्या बाजूने तर काही त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि छोटा वाद मोठा होईल. म्हणून नात्याच्या गोष्टी नात्यातच सोडवणे आणि बाहेर चर्चा न करणे हेच योग्य. नंबर 4 मित्रांनो, तुमच्या कमकुवत बाजू. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमकुवतपणा असतो, पण तो प्रत्येकाला सांगणे धोकादायक ठरू शकते. कारण काही लोक त्याचा वापर तुमच्या वर्चस्व मिळवण्यासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्हाला लोकांसमोर बोलण्याची भीती आहे हे कुणाला कळले तर ते तुम्हाला मुद्दाम अशा परिस्थितीत टाकतील जिथे तुम्ही अडचणीत याल आणि त्यांना तुमच्यावर हसण्याची संधी मिळेल. म्हणून तुमच्या कमकुवती ओळखा, त्यावर काम करा, पण त्या प्रत्येकासमोर उघड करू नका. नंबर 5 मित्रांनो, तुमच्या योजना आधीच सांगणे. तुम्ही एखादी योजना आखली असेल तर ती पूर्ण होण्याआधी सगळ्यांना सांगणे टाळा. कारण लोक तुमची नक्कल करू शकतात किंवा तुमच्या कामाला अडथळे निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि ते आधीच सगळ्यांना सांगितले तर काही लोक त्याच कल्पनेवर आधी काम सुरू करू शकतात किंवा तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरू शकतात. म्हणून योजना शांतपणे पूर्ण करा आणि परिणाम आल्यावरच ती लोकांसमोर आणा. नंबर 6 मित्रांनो, तुमचे चांगले काम किंवा दान. तुम्ही केलेले चांगले काम किंवा मदत ही लोकांसमोर सांगितली तर त्यांची किंमत कमी होते आणि लोकांना वाटते की तुम्ही फक्त कौतुकासाठी हे करत आहात. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाला आर्थिक मदत केली आणि ते सगळ्यांना सांगितले तर लोक तुम्हाला स्वार्थी समजू शकतात किंवा पुढे आणखी लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील. म्हणून चांगले काम शांतपणे करा आणि त्याचा गाजावाजा करू नका. नंबर 7 मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील गुपिते. कुटुंब ही तुमची ताकद असते आणि त्यातील काही गोष्टी खाजगी असतात. त्या बाहेर सांगितल्या तर कुटुंबाची प्रतिमा खराब होऊ शकते आणि लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. उदाहरणार्थ, घरातील आर्थिक अडचण किंवा वाद बाहेर सांगितले तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात किंवा तुमची परिस्थिती वापरून तुमच्यावर दबाव आणू शकतात. म्हणून कुटुंबातील गोष्टी घरातच ठेवणे अधिक सुरक्षित. नंबर 8 मित्रांनो, तुमचे पुढचे पाऊल किंवा निर्णय. तुम्ही आयुष्यात पुढे काय करणार आहात हे आधीच सगळ्यांना सांगितले तर लोक तुम्हाला वेगवेगळ्या सल्ल्यांनी गोंधळून टाकू शकतात आणि तुमचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर लोक तुम्हाला घाबरवतील, हे धोकादायक आहे हे सांगिततील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होईल. म्हणून तुमचे निर्णय स्वतः घ्या, त्यावर ठाम राहा आणि योग्य वेळेच लोकांना सांगा. ही 8 गोष्टी जर तुम्ही जपून ठेवल्या तर तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रगती आणि तुमची ओळख अधिक मजबूत होईल आणि आयुष्यात पुढे जाताना तुम्हाला अनावश्यक अडथळ्यांना सामोरे जावे लागणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.